जळगावच्या व्यापाऱ्याला नाशिक रोड पोलिसांनी मिळवून दिला न्याय। बातमी नाशिक येथून। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत केले आहे। जळगाव येथील व्यापारी दौलत हरगोविंद देवानी यांनी उषा एंटरप्राइजेस, वसंत एंटरप्राइजेस आणि कोकटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडून हरभरा डाळ, मूग डाळ, मटकी डाळ आणि हिरवा वाटाणा अशा धान्याचे 105 कट्टे एकूण 2,39,732 रुपये किमतीचा माल डिलिव्हरीसाठी महिंद्रा पिकअप गाडीचा चालक अजीज खान याच्या ताब्यात दिला होता। अजीज खान याने हा माल नाशिकला न नेता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार आणि चोरी करून सुभाष रोड, नाशिक रोड परिसरात विकला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध सुरू केला। आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित नसतानाही मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने 27 जानेवारी 2026 रोजी देवळाली गाव येथील गांधी पुतळा परिसरात सापळा रचला। अजीज अहमद खान वय 34 वर्ष, राहणार सुभाष रोड, नाशिक रोड याला महिंद्रा पिकअप गाडीसह रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी आरोपीकडून अपहार केलेल्या मालाची 100% रोख रक्कम 2,40,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले 8 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी असा एकूण 10,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नाईकपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी केली आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।